देव तुमच्या सोबत जेवतो म्हणे. महाराज म्हणले असं लोक म्हणतात. नाही म्हणले मग आमच्या सोबत जेवलं पाहिजे पांडुरंग. महाराज म्हणाले पलीकडे एक पान टाका, ठेवा एक पान. कोणाला? पांडुरंगाला. ठेवलं तुकोबरांच्या पलीकडून पान ठेवलं. पण महाराज म्हणले आम्ही पण असं ऐकले की तुमचे गणपती बाप्पा तुमच्यासोबत जेवताय म्हणून. ते म्हणले ते जरा अवघडच आहे. नाही अवघड काय नाही म्हणले, अजून पलीकडे एक पान टाका. म्हणजे ते गणपती बाप्पाला, हे पांडुरंगाला. ठेवा दोन पानं. आणि मग महाराज म्हणाले पहिलं चरण. चिंतामणी देवा गणपती सियाना, 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 चिंतामणी देवा गणपती सियाना. करावे भोजना तुझे पात्री, करावे भोजना तुझे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी. करावे भोजना द्विज पात्री, करावे भोजना द्विज पात्री, देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दुसरा दिवस जो असतो त्याला ऋषी पंचमी असं संबोधलं जातं. ही ऋषी पंचमी का करायची आणि ती त्याच वेळेला का करायची? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचं आगमन होतंय. ते कशासाठी? गणपतीच्या एका अधिष्ठानाचं या ऋषींच्या माध्यमातून रचना झालेली आहे. अष्टविनायकापैकी मढचा जो गणपती आहे हे ऋषीमुनींनी त्या दैवताची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना केलेली आहे. विठाला विठाला. या सप्तऋषीमध्ये त्याच्यामध्ये कश्यप ऋषी आहे, जमदाग्नी ऋषी आहेत, आत्री ऋषी आहेत, गौतम ऋषी आहेत, भारद्वाज ऋषी आहेत, वशिष्ठ ऋषी आहेत आणि गौतम ऋषी, अशा सप्त ऋषींचं खऱ्या अर्थाने हे पूजन केलं जातं आणि त्यालाच ऋषी पंचमी असं आपण संबोधतो. आणि म्हणून अर्थात या सप्तही ऋषींनी ज्या वेळेला मृत्यूलोकामध्ये खंडेरायाच्या चरित्राचा जर तुम्ही भाग पाहिला, मी खंडेरायाच्या पण कथा करतो, गणपती बाप्पाच्या करतो, शिवपुराण करतो, अनेक साऱ्या कथा करतो. त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की मणी आणि मल्ल हे दोघे भाऊ, हे दैत्य मृत्यूलोकामध्ये लोकांना खूप त्रास देत होते. मग तो त्रास या मणिचूल पर्वतावर हे सप्तऋषी यज्ञ याग करत होते आणि या मणी आणि मल्लासुराच्या सैन्याने ते यज्ञाचा विध्वंस केला. आणि मग ह्या सप्तऋषींनी कैलासाला जाऊन देवादिदेव महादेवांकडे साकडं घातलं की या मणी आणि मल्लासुराच्या जाचातून मृत्यूलोकाची सुटका करा आणि पुन्हा मृत्यूलोकामध्ये यज्ञ याग पूजापाठ सुरू झाले पाहिजे. या सप्तऋषींचे आपल्यावरचे उपकार सांगतो मी तुम्हाला. ह्या सप्तही ऋषींनी महादेवांना साकडं घातल्यानंतर त्यावेळेला महादेवांनी सांगितलं, जसं गणपती बाप्पांनी सांगितलं समय आल्यानंतर, तसं देवांनी सांगितलं समय आल्यानंतर हेही संकट आम्ही त्या ठिकाणी दूर करू. आणि म्हणून देवादिदेव महादेवाने एक अवतार घेतला आणि त्या अवताराला मल्हारी मार्तंड असं संबोधलं जातं. तो अवतार घ्यायला लावणारे सुद्धा हे सप्तऋषी आहेत. विठाला विठाला.
आणि म्हणून महिलांनीच ऋषीपंचमी करावी किंवा पूजन करावं असं नाही, पुरुषांनी सुद्धा ऋषीपंचमीचं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पूजन करावं. पुन्हा आणखीन असा एक प्रश्न येतो की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात महाराज आता तुम्ही म्हणाले 21 मोदक ते समजलं आम्हाला, पण ते दुर्वा सुद्धा गणपती बाप्पाला का वाहतात बुवा? एक आम्ही पाहतो दुसऱ्यांनी वाहिल्यात म्हणून आम्ही पण वाहतो, पण का व्हायच्या त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय, परंपरा काय, याची काही कल्पना नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये पूजेचा जो विधी असतो, अनेक देवदेवतांच्या वेगवेगळ्या पूजा सांगितलेल्या आहेत, तर गणपती बाप्पाची एक विशेष पूजा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विशेषत्वाने 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक पहिली गोष्ट त्यांच्यासाठी असणारा मोदक. मोदक फक्त बाप्पालाच चालतो, इतर देवांना आम्ही मोदक ठेवतो का? नाही ठेवत. गणपती बाप्पालाच मोदक करतो आपण. नवे 12 महिने तुम्ही कधी मोदक घरात केले नाही केले तरी चालतंय, पण गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर कोणाच्या घरात मोदक झाले नाही असं घरच सापडायचं नाही. आता ते मोदक कसे समर्पित करायचे आणि किती करायचे ते पूर्वार्धात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रश्न येतो दुर्वांचा. आणि अजून एक गणपती बाप्पाला विशेषत्वाने एक फूल अर्पण केलं जातं. ते फूल आहे जास्वंदीचं आणि ते भडक लाल कलरचं लागतं. बरोबर आहे की नाही? आता पिवळ्या कलरची पण जास्वंदी आली मार्केटमध्ये, पण गणपती बाप्पाला प्रिय कलर तो आहे. कारण सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची भडक भडक लागतं सगळं गणपती बाप्पाला. म्हणून ती जास्वंदीचं ते लाल भडक कलरचं जे फूल आहे ना, ती गणपती बाप्पाला व्हायचं. आणि 21 दुर्वांची जुडी, नुसती एखादी दुर्वा नाही. विठाला स्वर्गामध्ये तिलोत्तमा नावाची एक दासी होती, अप्सरा. तिचं नृत्य सुरू होतं आणि तिचं नृत्य पाहून यमधर्म घायाळ झाला आणि तिच्या जवळून जाण्याचा त्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधून या विकृतीमधून एक विकृती जन्माला आली आणि त्या विकृतीचं नाव आहे अनलासूर. तो अग्नितत्वातून प्रकट झाला आणि म्हणून तो जन्माला आल्याबरोबर नुसते आगीचे लोळ फेकायचा. आणि जो समोर येईल तो देव असो, दानव असो, मानव असो, कोणी असो, तो त्याला गिळकृत करायचा. आणि तो अग्नितत्वाचाच होता म्हटल्यानंतर त्याने गिळल्यानंतर त्यात आतमध्ये राखरांगोळीच व्हायची. देवसुद्धा त्याच्यापुढे जायला घाबरायला लागले, कोणीच त्याच्यासमोर जाईना. बरं, त्याचं भक्ष्य त्याला नाही मिळालं तर तो सोडत नसायचा, कोणालाच्या मागं लागून त्याला गिळकृत करून टाकायचा. आणि असं करता करता तो स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्र आपल्या आसनावर बसलेला होता आणि इंद्राने पाहिलं कोण आलाय? अनलासूर. तो समोर येऊन त्याला गिळतोय, म्हणजे मला सोडणार आहे का? मग इंद्राने आसन सोडलं असेल का पकडून ठेवलं असेल? पहा, खुर्चीपेक्षा कधी कधी जीव पण महत्त्वाचा असतो. जीव सुरक्षित असली तर खुर्ची प्यारी, पण खुर्चीमुळे जीवाला जर